नमस्कार. शिवशाही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मंगळवेढ्यातील नगर वाचनालयाच्या सभागृहात नुकताच शब्दांचा आणि भावनांचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला. निमित्त होते शब्द सुमने मंच आयोजित भव्य कवी संमेलन आणि गझल मुशायरांचे. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्राध्यापक अकबर मुलानी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि गझल सम्राट सुरेश भट यांना आदरांजली वाहून करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष हेमंत रत्नपारखी यांनी नवोदित कवींना व्यासपीठ देण्याचा मानस व्यक्त केला, तर अध्यक्षीय भाषणात लक्ष्मणराव ढोबळे यांनी कवींच्या लेखनातील समाजातील वास्तव कसं उमटते यावर भाष्य केले. या सोहळ्यात 17हून अधिक कवींनी आपल्या कवितांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरला तो म्हणजे गझल मुशायरा. यामध्ये सुजित कुमार कांबळे, वैभव कुलकर्णी, गणेश यादव, प्रिया कौलवार, हेमंत रत्नपारखी आणि विद्या माने यांच्यासह अनेक गझलकारांनी आपली कला सादर केली. विशेषतः पंढरपूरचे सचिन कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर सादर केलेली गझल उपस्थितांच्या काळजाला भिडली. त्यांच्या या सादरीकरणानं संपूर्ण सभागृह अंतर्मुख झाले आणि त्यांना रसिकांची भरभरून दाद मिळाली. गणेश यादव आणि त्यांच्या सहकार्यांनी या कार्यक्रमाचं नेटकं सूत्रसंचालन केले, तर हरिप्रसाद देवकर यांनी आभार मानले. रसिक कला मित्रमंडळ आणि वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं हा काव्य सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. शिवशाही न्यूज प्रतिनिधी राज सारवडे, मंगळवेढा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.